आजच्या गोष्टीची सुरुवात होते बेंगलोर सिटीमधून। बेंगलोर म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाजूला कर्नाटक बॉर्डरमध्ये कर्नाटकात येते बेंगलोर सिटी। ही गोष्ट आहे रोहित, सुनीता आणि त्यांची मुलगी दिव्या। हे कुटुंब बेंगलोर सिटीमध्येच राहिलं होतं, कारण रोहित IT फील्डमध्ये कामाला होता। त्यामुळे बेंगलोरमध्ये IT फील्डला जास्त स्कोप आहे, तिकडे त्याला चांगल्या हुद्द्यावर तो कामाला होता। आणि रोहितचं आणि सुनीताचं सुद्धा लव्ह मॅरेज झालं होतं, कारण त्यांचं कॉलेजपासूनचं प्रेम प्रकरण होतं। आणि रोहितलासुद्धा आईवडील नव्हते आणि सुनीतासुद्धा लहानापासून अनाथ होती। त्यामुळे कॉलेजपासूनच त्यांचे प्रेमसंबंध असल्यामुळे कॉलेज पूर्ण झाल्यानंतर जसा रोहित जॉबला लागला तर त्याने लगेच दोघांनी मिळून लग्न केलं आणि त्यांना 9 वर्षाची दिव्या होती। ती 5वी-6वी वर्गात शिकायला होती आणि खूप सुखी कुटुंब होतं। घरामध्ये काही प्रॉब्लेम्स नव्हते, पगार चांगला होता, स्वतःचं घर होतं बेंगलोरमध्ये आणि ते पण प्रॉपर सिटीमध्ये होतं, म्हणजे त्यांना कशाचीच अडचण वगैरे नव्हती। आणि सगळं व्यवस्थित चालत असताना अचानक कुटुंब चांगलं होतं, व्यवस्थित, म्हणजे ना त्यांना पैशाची अडचण आहे, नाही घरामध्ये कसली म्हणजे कर्ज आहे किंवा काही नाही, सुखी होतं, सगळं व्यवस्थित चाललं होतं। अचानक सुनीताला दिव्याच्या शाळेतून फोन येतो की तुमची मुलगी चक्कर येऊन पडली आहे म्हणून। आणि सुनीता घाबरून शाळेमध्ये पळत जाते, शाळेत गेल्यानंतर तिथून ती घेते आणि डॉक्टर दाखवते। डॉक्टर त्यांना रिपोर्ट्स काढायला सांगतात, CT स्कॅन वगैरे, MRI वगैरे काढायला लावतात। जेव्हा त्याच्यामध्ये कन्फर्म होतं की दिव्याला, म्हणजे सुनीताच्या मुलीला दिव्याला ब्रेनला जी रक्तपुरवठा करणारी वाहिनी आहे त्या वाहिनीला गाठ आहे, रक्ताची गाठ आहे। आता ती रक्ताच्या गाठीमुळे तिला कधी वारंवार रक्तप्रवाह मेंदूला प्रॉपर होत नसल्यामुळे तिला चक्कर येतात, तर ते ऑपरेशन करणं आपल्याला गरजेचं आहे असं म्हणून डॉक्टर सुनीताला सांगतात। सुनीता खूप म्हणजे एकदम घाबरून जाते आणि ती रोहितला फोन करून हे सगळी गोष्टी सांगते। रोहितसुद्धा टेन्शनमध्ये येतो आणि ते दोघं, त्यांच्याकडे काही पैशाची अडचण नसल्यामुळे ते लोक चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करायचा निर्णय घेतात, पण हातातनं वेळ निघून गेलेली असते, ती लास्ट स्टेजला असते आणि डॉक्टर तिला शेवटचे सांगतात की तुमची मुलगी जास्तीत जास्त 4 ते 5 महिने जगू शकते, त्यामुळे ऑपरेशन करणंही चुकीचं आहे। त्यामुळे तिला जे हवं आहे नवं आहे, तिला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तुम्ही तिच्या पूर्ण करा इच्छा, कारण ती आपल्यामध्ये फक्त 4 ते 5 महिनेच आहे। आणि त्यांच्या एवढं चांगलं घर, एवढं हसून खेळून राहणारं घरामध्ये अचानक हा दुःखाचा डोंगर आल्यामुळे पूर्ण घराची अस्ताव्यस्त होऊन जाते। आणि ती एक वाईट वेळ येते जेव्हा दिव्या हे जग सोडून निघून जाते आणि सुनीता एकाकी पडून जाते। थोडे 1-1.5 वर्ष होतात, 1-1.5 वर्षामध्ये रोहित आपल्या कामामध्ये बिझी होऊन जातो। रोहित एवढा त्या टेन्शनमधून निघून जातो, पण सुनीता मुलीच्या आठवणीमध्ये त्या घरात तशीच राहते। ती रोहित कामावर गेल्यानंतर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत टकमक एका घरामध्येच बसलेली असते, रडत असते, अंधारात म्हणजे पूर्ण घर बंद करून ती फक्त घरात स्वतःला बंद करून ठेवते। ती कोणाला भेटत नसते किंवा आजूबाजूचे शेजारी असतात त्यांना भेटायला जात नाही, म्हणजे कोणाशी ती आपला वेळ घालवत नाही। त्याच्यामुळे ती एवढी डिप्रेशनमध्ये जाते की ती तिच्या मुलीच्या आठवणीतच राहते। तिला असं म्हणजे हेच होत नाही की तिची मुलगी हे जग सोडून गेली, तिला असं वाटायचं की तिची मुलगी शाळेत गेली आहे, ती आता येईल, ती तिच्याशी म्हणजे ती अशी स्वतः इमॅजिन करून तिच्याशी बोलत बसायची। हा तिच्यामध्ये हे व्हायला लागलं। आणि जेव्हा मग हळूहळू तिच्या नवऱ्याला रोहितला हे सगळं कळायला लागलं की सुनीता एकटीच बडबडते, ती खूप स्वतःवर ती मेंटली डिप्रेशनमध्ये गेली आहे, डॉक्टर वगैरे दाखवले, डॉक्टरने सुद्धा हे सांगितलं की तिच्याबरोबर वेळ घालवा, तिला एकटं पडू देऊ नका, कारण तुम्ही दोघं एकत्र राहाल तर ती खुश राहील। तुम्ही जर तिला एकटीला टाकून जर तुम्ही फक्त नोकरीमध्ये राहाल किंवा फक्त पैशाच्या मागे धावाल तर तुम्ही काही वेळानंतर सुनीतालाही गमवाल, हे असं डॉक्टरांनी क्लिअर बजावलं होतं। कारण कुठंतरी ती मेंटली स्ट्रेस भरपूर यायला लागली होती आणि मेंटली डिप्रेशन तिचं जास्त झालं होतं, म्हणजे स्टेज वाढत होते तिच्या। पर्यायी मार्ग रोहितला हा वाटला की बेंगलोरचं घर आपण विकावं आणि आपण दुसऱ्या सिटीमध्ये शिफ्ट व्हावं। मग तो ऑफिसमधून हे करून बदली घेऊन प्रमोशन पण भेटतं आणि बदली पण घेतो तो, आणि त्याला हैदराबाद सिटीमध्ये ऑफर येते, तो तिकडे निघून जातो। मग इकडचं जे बेंगलोरचं घर असतं ते घर तो विकतो आणि सुनीतालाही सांगतो की आपण याच्यातनं बाहेर पडू, जेणेकरून तू नवीन एरियात जाशील, नवीन घरात जाऊ तर आपण खुश राहू आणि आपण
एकमेकांमध्ये वेळ घालवू, मी तुला मदत करेन, आपण सोबत राहू म्हणून तो तिला प्रॉमिस करतो. आणि सुनीता हे वचन त्याचं ॲक्सेप्ट करून त्याच्याबरोबर हैदराबादला निघून जाते. पण 1-2 महिने झाल्यानंतर ह्याचं प्रमोशन झालेलं असतं, ह्याच्यावर खूप जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. तर हा परत हैदराबाद सिटीमध्ये गेल्यानंतर सुद्धा हा कामामध्ये बिझी होऊन जातो. आणि सुनीता परत एकटी पडायला सुरुवात होते. म्हणजे सुनीताच्या ज्या गोळ्या चालू असतात, जी ट्रीटमेंट तिची चालू असते, ही पूर्ण ट्रीटमेंट परत तिची असूनसुद्धा सुनीता परत डिप्रेशनच्या रस्त्याला निघत असते. कारण ती परत एकटी पडलेली असते. ती घरामध्ये परत अंधार करून राहायची. म्हणजे नवीन घर घेतलं, घर चेंज केलं, तरी पण तिचा जो मेंदूवर, तिच्या ब्रेनवर जो प्रॉब्लेम आला होता, म्हणजे जी मेंटली डिप्रेशनमध्ये होती, ते परत तिला सगळं परत व्हायला लागलं. तिला परत मुलगी आठवायला लागली, परत ती त्या टेन्शनमध्ये जायला लागली. परत हैदराबादमध्ये तिची सुद्धा डॉक्टर परत ट्रीटमेंट चालू झाली, पण ती फारसा प्रतिसाद देत नव्हती. आता ह्याच्यामध्ये नवीन घर घेऊन जवळजवळ 5-6 महिने उलटले असतील. आणि कुठेतरी तिला असं वाटायचं की माझी इथं नवीनच आहे, माझी इथं कोण मैत्रिणी नाहीत, एक माझी कोण चांगली मैत्रीण असते, या माझं कोण जवळचं असतं, या माझे आईवडील असते, या माझी बहीण असती, तर मी आज माझं हे दुःख मी त्यांच्याबरोबर शेअर केलं असतं. फक्त ती एक जस्ट त्या घरामध्ये बसून इमॅजिन करते आणि ती स्वतः रडायला लागते. आणि अचानक घराची बेल वाजते. दुपारचे 2 वाजलेले असतात. ती एकटी घरात असते, अंधार केलेला असतो. घराची बेल वाजते. ती पण शॉक होते की कोण ओळखीचं इथं नाही आहे आपल्या, तर कोण आलं असेल म्हणून ती जाऊन दरवाजा उघडते. दरवाजा उघडते तर दरवाजासमोर एक बाई उभी असते, लग्न झालेले असते, गळ्यात मंगळसूत्र असतं. ती तिला बघते आणि स्माईल देते. तर सुनीतासुद्धा तिला बघते आणि स्माईल देते. सुनीता तिला विचारते की तुम्ही इथे शेजारी आहेत का राहायला, तुम्ही इथं, म्हणजे मी नवीन आहे, मला इथलं काही माहिती नाही, आता येऊन 6 महिनेच झालेत. तर मग ती बोलते की हो, मी तुमची शेजारीनेच आहे, मलासुद्धा कळलं म्हणून बोललो, बघितली की चला तुमच्याशी भेट करूया, तुमच्याशी मैत्री होईल, आपण बसून बोलू, कारण मी पण एकटी असते, तर मलासुद्धा वेळ घालवायला भेटत नाही, म्हणून मी तुम्हाला भेटायला आली. तर मग सुनीता तिला घरात घेते, बोलते या आपण बसूया, बोलूया म्हणून. आणि मग सुनीता त्या अंधार लाईटी वगैरे लावते, पूर्ण घर व्यवस्थित असतो, हॉलमध्ये बसतात. सुनीता तिला पाणी वगैरे विचारते, चहा वगैरे विचारते, पण ती नकार देते. आता ही जी सुनीताची नवीन जी शेजारीण असते, हिचं नाव असतं आरती. आता आरती आणि सुनीताची ओळख झालेली असते. मग आरती सुनीताला विचारते की तुझ्या घरात कोण कोण आहे, तुम्ही किती जण आहेत फॅमिली मेंबर. तर सुनीता तिला सगळी हिस्ट्री सांगते की आम्ही 3 जण होतो, माझी दिव्या मुलगी होती, शाळेत शिकायला होती, पण अचानक असं तिला आजार असल्यामुळे आणि लास्ट स्टेजला असल्यामुळे ती 4-5 महिन्यातच ती एक्सपायर झाली. त्याच्यामुळे आम्ही 2घंच आहेत आणि मी खूप डिप्रेशनमध्ये आहे, कारण मला तिची खूप आठवण येते. आरतीला ही गोष्ट ऐकल्यानंतर आरतीला पण खूप वाईट वाटतं आणि आरतीला रडायला येतं. आरतीच्या डोळ्यात पाणी बघून सुनीतासुद्धा रडायला लागते. आणि सुनीताला हे असं वाटतं की माझं दुःख आरतीला कळतं आहे, कारण आरतीसुद्धा रडत असते. तर आरती म्हणते की तुझं दुःख मला कळलं. आणि सुनीता आणि आरतीमध्ये कुठेतरी एक बॉन्डिंग हळूहळू तयार व्हायला सुरुवात होते मैत्रीची, की जेणेकरून सुनीताला असं वाटतं की कोणतरी आहे मला समजून घेणारं. आणि मग आरती तिला बोलते की तू रडू नको, माझीसुद्धा मुलगी आहे, तेवढीच आहे 8-9 वर्षाची, तर आपण तिघं, तुझे मिस्टर कामावर गेले की आपण वेळ घालत जाऊ, तू घाबरू नको, आपण तिघं आहेत आणि ह्याच्यात तुला खरंच तुझ्या मुलीची आठवण येणार नाही. आणि जरी तुला आली तर माझी मुलगी आहे, आपण तिघं वेळ घालू, बाहेर फिरायला वगैरे जाऊ म्हणून. आणि सुनीताला हे खूप आवडतं. आणि आता ह्या नवीन जे हैदराबादला ती घर घेते, हैदराबादला जे घर घेऊन त्यांना 6 महिने झाले असतात. 6 महिन्यानंतर आरतीची एंट्री झालेली असते. तर कुठेतरी रोहितला आहे ना वागण्यामध्ये फरक जाणवायला लागतो, की आता मी बेंगलोरमधून शिफ्ट झालो आहे, इथे हैदराबादला आलो आहे आणि हैदराबादला येऊन हिच्यात एवढं तिची म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे, डॉक्टरमध्ये ती बोलत नाही आहे धड, ती फक्त रडत असते, माझ्याशी नीट बोलत नाही आहे. आणि आता अचानक तिच्या स्वभावात थोडा फरक जाणवायला लागला आहे. म्हणजे लगेच नाही, एक 2-3 हप्ते गेल्यानंतर त्याला असं फील व्हायला लागतं की आता ही खुश राहते, ही एकटी बडबडत नाही आहे, ही रात्रीची झोपते, हिला झोपेचं औषधसुद्धा द्यावं लागत नाही आहे. असं काय झालं असेल की जेणेकरून हिच्यात हा फरक जाणवला आहे. पण तो थोडा नजरअंदाज करतो की ठीक आहे, चल सिटी चेंज झाली आहे, घर चेंज झालं आहे, तो कुठेतरी तिने स्वतःला दुसऱ्या कुठल्या तरी ह्याच्यामध्ये स्वतःला ढवळून घेतलं असेल, त्यामुळे ती सगळे विसरत असेल. आणि तो पण कुठेतरी परत बेफिकीर होतो आणि तो आपल्या कामाकडे लक्ष द्यायला सुरुवात होतो. आता हे रोज चालत असतं. रोहित जसा कामावर निघून गेला, 10च्या शिफ्ट, सकाळी 10ला कामावर निघून गेला की आरती यायची. मग सुनीता, आरती आणि तिची मुलगी, हे 3 जण रोज पूर्ण दिवस संध्याकाळपर्यंत एकत्र घालवायचे. त्याच्यानंतर
जसं रोहित कामावरून यायचा, तर रोहित कामावरून यायच्या आधीच आरती निघून जायची. कारण ती म्हणायची की तुमच्या दोघांच्या मध्ये मी आलेले त्यांना आवडणार नाही. तरी सुनीता तिला बोलायची, काही नाही रोहित तसा नाही आहे, तू थांब, मी तुला ओळख करून देते. पण आरती थांबायची नाही. आरती म्हणायची नाही मी जाते निघून म्हणून. आणि आरती बरोबर तो यायच्या आधीच आरती निघून जायची. 5-5:30च्या दरम्यान संध्याकाळची आरती घरातनं निघून जायची. आणि हे असं जवळजवळ 1-1.5 वर्ष कंटिन्यू चालू होतं. आणि सुनीता खूप हॅपी राहायला लागली, खूप खुश राहायला लागली. कारण सुनीताला असं झालं होतं की माझी कुठेतरी मला एक चांगली बहीण भेटली आहे आणि मी माझं दुःख सगळं तिच्यावर शेअर केलं आहे. आणि आम्ही दोघं मिळून एवढे खुश आहेत की आता मला माझी फॅमिली भेटली आहे. म्हणजे तिला असं फील झालं की मला माझी फॅमिली भेटली आहे म्हणून. आणि सगळं व्यवस्थित चालू होतं. आणि रोहित ऑफिसमध्ये कामाच्या ह्याच्यामध्ये असतानाच रोहितचं एक्स्ट्रा मॅरिड अफेअर चालू होतं. आणि हे सुनीताला माहिती नसतं. आणि हे चालू असताना रोहित कुठेतरी तिच्याशी विश्वासघात करून त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर जास्त वेळ घालवत असतो. आणि त्याचा हा प्रॉब्लेम येत असतो की तो घरामध्ये चिडचिड करायला सुरुवात करतो. तो सुनीताशी व्यवस्थित बोलायचा नाही, तो टायमावर जेवायला यायचा नाही, तो ड्रिंक करायला लागला होता. त्याच्यानंतर घरामध्ये तो तोडफोड करायचा, भांडणं करायचा. तर सुनीताला हे थोडं वेगळं वाटायला लागलं. पण सुनीताला हे समजत नव्हतं की तिचा नवरा तिच्यावर चीट करतोय म्हणून. तर तिने परत थोड्या वेळानंतर सुनीताने आरतीला ही सगळी गोष्ट सांगितली रोहित कामावर गेल्यावर, की असं असं हा करतो आणि मला ओरडतो वगैरे, मला शिव्या घालतो, शाब्दिक अत्याचार भरपूर करतोय, मला भरपूर घाण बोलतोय आणि माझ्याशी चांगला वागत नाही आहे. कारण बेंगलोरला आम्ही होतो तेव्हा पण तो माझ्याशी चांगला होता, मला उलटं समजून घ्यायचा. पण इथं पण आल्यानंतर तो जवळजवळ वर्षभर माझ्याशी चांगला होता. पण आता तो माझा खूप राग करतोय, मला खूप शिव्या देतोय, म्हणजे मला घरातनं अक्षरशः निघून जाऊन सांगतोय. तर मी कसं करू आता? मी माझ्या ह्या मोठ्या टेन्शनमधून तुझ्यामुळे मी बाहेर पडले आणि आता ह्याने मला हे नवीन टेन्शन दिलं. हा माझ्याशी चांगलं बोलत नाही आहे. मी कितीही चांगलं जेवण केलं तरी हा माझं जेवायला बसत नाही, हा जेवण टाकून देतो. तर मला खूप हर्ट झालं आहे, मी खूप नाराज आहे ह्याच्याविषयी. आणि रोहित खूप चांगला आहे, मला रोहितला गमवायचं नाही आहे. रोहित काय टेन्शनमध्ये आहे का? तो माझ्याशी बोलत नाही आहे. तर आरती बोलते की तू मला 2-3 दिवसाचा वेळ दे, जे पण असेल तर मी तुला क्लिअर करते. मी जरा चौकशी वगैरे करते. कारण आरतीने सुद्धा तिला खूप चांगली बहीण मानलेली असते. आणि आरती 2-3 दिवसांनी अचानक येते आणि आरती म्हणते की आपण एका ठिकाणी जाऊया. म्हणजे हैदराबाद सिटीमध्ये हे थोडे सिटीच्या बाहेर राहायला असतात. तर ती म्हणत होती की त्याचं जिथं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या इथं आपण जाऊया, आपण जरा एक राऊंड फिरून येऊया, ऑफिसच्या इथं जाऊया. तर सुनीता म्हणते नको, जर मला रोहितने वेलं तर रोहित माझ्याशी भांडणं करेल, तो माझी इज्जत काढेल रस्त्यात 4 चौघांमध्ये, तर मला ते आवडणार नाही. ती म्हणते ठीक आहे, मग आपण कुठेतरी बाहेर हॉटेलमध्ये जाऊया, कुठेतरी रिसॉर्टला फिरायला जाऊया. तर ती टाळत असते. आणि आरती तिला ना थोडी म्हणजे जबरदस्ती करत असते, म्हणजे असे हक्काने जबरदस्ती करतात तसं, की नाही तू चल माझ्याबरोबर चल. आणि एक दिवस असा उजाडतो की आरती सुनीताला जबरदस्ती घरातनं घेऊन निघते आणि ती एका हॉटेलमध्ये घेऊन जाते. ते हॉटेलमध्ये जातात आणि एक 5-10 मिनटामध्येच सुनीताला रोहित दिसतो त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर त्या हॉटेलमध्ये येताना. सुनीता बघते, सुनीता शॉक होते. आरती तिला सांगते की तू रिॲक्ट होऊ नको, तू फक्त त्याच्यावर नजर ठेव. आणि सुनीता एकदम म्हणजे हर्ट होऊन जाते. सुनीताला एकदम म्हणजे सुचत नाही की अरे हे काय, म्हणजे रोहित मला चीट करतोय, मी आज रोहितबरोबर एवढी चांगली, आज मी एवढ्या टेन्शनमध्ये असताना मी रोहितला कधी चीट केलं नाही आणि रोहित असं कसं करतोय. तर आरती तिला म्हणते की तू फक्त लक्ष ठेव, तू काय रिॲक्ट होऊ नकोस. आणि सुनीताला कन्फर्म होतं की रोहितचं बाहेर अफेअर चालू आहे म्हणून. मग हे तिकडनं हॉटेलमधून रिटर्न येतात. रिटर्न आल्यानंतर आरती सुनीताला शपथ देते की तू ह्या विषयावर रोहितशी बोलू नको, कारण रोहितला जर हे सगळं कळलं तर फुकट आपल्यामध्ये तो दुरी निर्माण करेल आणि मलाही आवडणार नाही, कारण मी तुला मनापासून बहीण मानली आहे. सुनीता पण बोलते की हो मी पण तुला बहीण मानलं आहे, तर मी ही वेळ येऊ देणार नाही म्हणून. आणि सुनीतासुद्धा शांत राहते. पण रोहितचा दिवसेंदिवस स्वभाव एवढा चेंज होत असतो की आता कुठेतरी रोहितला सुनीता जड वाटायला लागत असते. त्याला तिच्यापासून मोकळवायचं असतं, तिला सोडायची असते आणि त्याची जी नवीन गर्लफ्रेंड असते तिला आणायचं असतं. आणि एक दिवस असा वेळ येतो की रोहित स्वतःच्या तोंडाने तिला सांगतो
की मला तुझ्याबरोबर नाही राहायचं आहे, मला घटस्फोट पाहिजे, डिवॉर्स पाहिजे, तू मला डिवॉर्स दे आणि तू इथून निघून जा, तुला काही पैसे वगैरे असतील तर जे मी द्यायला तयार आहे, तू तुझ्या रस्त्याला निघून जा म्हणून. तेव्हा सुनीता म्हणते की ही गोष्ट मला माहिती आहे, भरपूर दिवसापासून मी हे सगळं बघते आणि मला हे माझ्या मैत्रिणी माझ्या बहिणीने मला सगळं सांगितलं म्हणून. तो रोहित म्हणतो, कोण तुझी मैत्रीण, कोणत्या मैत्रिणीने सांगितलं तुला, आणि इथं कोण आहे तुझी मैत्रीण, कोण आहे आपल्या तिथं आजूबाजूला शेजारी. ती म्हणते, हो माझी बाजूलाच राहते आणि ती माझी बहीण आहे, माझी मैत्रीण आहे, माझी सख्खी बहिणीपेक्षा ती माझी खूप काळजी घेते. तिला एक मुलगी आहे, तिचा नवरासुद्धा बाहेर अदर स्टेटमध्ये कामाला आहे. मग तू कामावर गेल्यानंतर आम्ही तिघं एकत्र राहून खूप वेळ घालवतो संध्याकाळपर्यंत, आणि तिच्यामुळेच मी ह्या दुःखातनं बाहेर पडले. पण आज हे तुझं हे सगळं ऐकल्यानंतर मी सुद्धा परत आता त्याच दुःखात पडत चालले, परत तेवढं डिप्रेशनमध्ये मीच चालली आहे. आणि तू आज अक्षरशः मला स्वतःहून सांगतोयस की तू मला डिवोर्स देतोयस, तर मी काय करू, कारण मी अनाथ आहे, मला आईवडील नाही आहेत, मला भाऊ नाही आहे की मी त्यांच्या घरी जायला. तो रोहित म्हणतो, नाही तुला कुठं जायची गरज नाही आहे, हे घर सगळं तुझं आहे, मी इकडनं निघून जाणार, फक्त मला तुझ्यावर राहायचं नाही आहे. आणि 1-2 दिवस उलटतात आणि रोहित अचानक सुनीताला विचारतो की मला तुझ्या मैत्रिणीला भेटायचं आहे, की कारण त्याला कुठेतरी असं वाटत असेल की हां मैत्रीण म्हणजे हिला फूस लावली आहे आणि हिला सगळं माहिती पडलं आहे म्हणून. तर सुनीता म्हणते की ठीक आहे, मी माझ्या मैत्रिणीला सांगेन, मी तिला बोलवून घेईन. तर बोलतो ठीक आहे, तिला फोन लाव आणि बोलव. तर सुनीता म्हणते की तिचा नंबर नाही, तिने मला मोबाईल नंबर दिला नाही. रोहित हसतो, रोहित तिला बोलतो, अरे तुझी मैत्रीण आहे, तू बहीण मानतेस, सख्ख्या बहिणीपेक्षा तिला बहीण मानतेस तू, आणि तुझ्याकडे तिचा मोबाईल नंबर नाही. बोलते नाही, आमच्यात कधी अशी वेळच आली नाही, कारण तू जसा कामावर निघून जातोस ती लगेच येते आणि आम्ही दिवसभर करत असतो. तिने कधीच असं नाही की 2 दिवस ती गायब आहे किंवा ती येतच नाही आहे, मला ती चांगली भेटते. तर तो ठीक आहे, मग जा तिला बोलव. तर बोलते ठीक आहे, मी जाते. सुनीता घराच्या बाहेर जाते. सुनीताला आरतीचं घरसुद्धा माहिती नसतं, फक्त शेजारी आहे, कुठची शेजारी आहे म्हणून ती बाजू, आणि यांची अशी बंगल्यासारखे घरं असतात, म्हणजे असे लागून लागून चाळीसारखी घरी नसतात. तर कोणाचं 40 मीटरवर आहे, कोणाचं 30 मीटरवर आहे, असे लांब लांब त्यांचे रोज टाईप असे बंगले असतात. तर सुनीता चालत जाते बाजूच्या इथे, त्यांना विचारते आरती आहे का, ते बोलतात नाही म्हणून. ते बाजूला विचारते आरती आहे का इथे, ते बोलतात नाही आहे. सगळीकडे विचारते. रोहित हे सगळं बघत असतो. मग ती परत येते. ती म्हणते इथं तर आरती राहत नाही, पण तू कामावर गेला की आरती मला भेटायला येते म्हणून. तर रोहितला थोडा डाऊट येतो की नक्कीच सुनीताचं सुद्धा काहीतरी बाहेर अफेअर चालू आहे आणि ही त्या मुलाबरोबरच असते, पण ही मला खोटं सांगते की तिच्या मैत्रिणीबरोबर असते, म्हणजे सुनीतासुद्धा मला चीट करते, असं रोहितचं हे इंटेन्शन होऊन जातं. आणि रोहित परत तिला शिव्यागाळ्या करतो आणि रोहित तिला बदनाम करतो की तू चीट करते, तू माझ्याशी चीट करते, म्हणून मला आता तुझ्याकडनं डायव्हर्स पाहिजे आणि आता मी तुझ्याबरोबर नाही राहणार, मी भले हॉटेलमध्ये राहीन, माझा खर्च झाला तरी चालेल, पण मी आता तुला सोडून चाललो आहे म्हणून. आणि जसा रोहित तिकडनं निघून जातो आणि एक 10 मिनिटामध्ये आरती तिकडनं येते. आरती भेटते. तर सुनीता म्हणते, अगं असं सगळं झालं, रोहितने हे सगळं मला असं सांगितलं, आणि रोहित बोलत होता की बोलव आरती कोण आहे, मला तिला बघायचं आहे म्हणून, तुझ्या बोलव आरतीला, मला भेटायचं आहे. कारण कुठेतरी रोहितला असा डाऊट झाला की तू हे सगळं सांगितलंस आणि त्याच्यामुळे आपल्या म्हणजे घरामध्येही भांडणं चालू आहेत. आणि जशी मी इथं बाहेर पडली, मी इथं चौकशी केली, आजूबाजूला विचारणा केल्या, तर सगळे मला म्हणतात की इथं आरती म्हणून कोण राहत नाही. तर तू तुझं घर पण मला दाखवलं नाहीस आणि तुझा मोबाईल नंबर पण तू मला दिला नाहीस. आणि आज त्याच्यामुळे रोहितला असं वाटलं की आरती नावाची कोण बाई नाही आहे, कोणतरी हा पुरुष आहे, म्हणजे माझं बाहेर कुठेतरी अफेअर चालू आहे एका मुलाबरोबर, आणि त्याने मलाच गलिच्छ शब्दांमध्ये हे करून माझ्यावरच आरोप केलेत आणि आता तू माझ्याकडं डायव्हर्स मागतोय म्हणून. तर आरती बोलली की ठीक आहे, मी त्याला भेटते, तू नको काळजी करू, तू आराम कर. आणि परत संध्याकाळ होईपर्यंत थांबली आणि जेव्हा आरती निघायची तयारी झाली, आरती निघायला लागली, तेव्हा सुनीताने तिला अडवलं. सुनीता बोलली नाही, तू आज रोहितला भेट, रोहितच्या समोरासमोर भेट करून घेऊया म्हणून. ती ऐकत नाही. आरती म्हणते नाही, मी जाते, माझे मिस्टर आज येणार आहेत भरपूर, मला काम आहे, माझ्या मुलीची पण एक्झाम आहे, तू काळजी करू नकोस, मी भेटते त्याला, तू नको काळजी करूस. आणि आरती तिला भेटून अशी जाते आणि तेवढ्यात घराचा दरवाजा रोहित उघडतो. बंगल्याचा दरवाजा, म्हणजे प्रत्येकाकडे चावी वगैरे असं, त्या हिशोबाने तो दरवाजा उघडतो. आता हा दरवाजा उघडल्यानंतर रोहित समोर, सुनीता इकडं समोर असते, आरती मधोमध असते, आरतीची मुलगी हातात असते, आणि रोहित सुनीताकडे बघतो आणि सुनीताला म्हणतो की सगळं फायनल झालेलं आहे,
फक्त तुझी सही पाहिजे, वकील तयार आहे, तुझा वकील असेल तर वकील दाखव, नसेल तर मी त्याचा खर्च करतो, पण मला डायव्हर्स दे आणि मला मोकळं कर म्हणून असं ते बोलते. आणि रोहित थोडा पुढे सरकतो आणि जसा रोहित पुढे सरकतो रोहितच्या मागून रोहितची गर्लफ्रेंडसुद्धा घराच्या आत येते. आणि हे बघितल्यानंतर सुनीताला तळपायची आग मस्तकात जाते आणि सुनीता ओरडते, ओरडते आणि सुनीता ओरडून बोलायला लागते की तू मला फसवलंस, तू म्हणजे ती वेड्यासारखी करायला लागते. आणि हे बघून आरतीसुद्धा पागल व्हायला, आरतीलासुद्धा राग येतो, आरतीसुद्धा बघते. आणि रोहित हसतो आणि रोहित म्हणतो की तू जर जास्त रिॲक्ट झालीस तर तुला मी या घराबाहेर हाकलून देईन म्हणून, आणि ही माझ्यासोबत आता ह्या बंगल्यामध्येच राहणार. तुला जर राहायचं असेल तर तू राहू शकतेस, पण तुला गप राहावं लागेल, नसेल तर तू या घरातून जाऊ शकतेस. आणि सुनीता खूप जोरात ओरडते आणि आरतीला म्हणते की आरती बघ, तू बघ की हा कसा वागतो, आणि हे बघ आज तो समोर त्या मुलीलासुद्धा घेऊन आला आहे आणि मला म्हणतो की तुला राहायचं असेल तर राह, नाही तर जा म्हणून. तर रोहित असा हसतो आणि रोहित सुनीताकडे बघतो आणि गर्लफ्रेंडकडे बघतो स्वतःच्या, आणि म्हणतो ही मॅड झाली आहे म्हणून, म्हणजे ही पागल झाली आहे, हिच्याकडे लक्ष देऊ नको म्हणून. आणि सुनीता परत सोफ्यावर बसते, जोर रडायला लागते आणि आरतीला परत बोलते की आरती मला तुझी मदत पाहिजे, मला मदत कर, मला हा खूप हर्ट करतोय, मला जगायची इच्छा नाही राहिली आहे, मला आता जीव द्यायचा आहे. तर आरती म्हणते तू का मरशील, ती मरेल म्हणून. आणि आरती तिच्याकडे रागाने बघते. विदिन सेकंड त्याची गर्लफ्रेंड अशी दरवाज्यातनं बाहेर आत आलेली असते आणि जी वाऱ्याच्या झोतासारखी जाऊन भिंतीला जोरात आपटते आणि जोरात आपटून ती खाली पडते. तिच्या डोक्याला मागे मार लागलेला असतो, रक्त वाहतं आणि त्याची गर्लफ्रेंड खाली पडते. रोहित शॉक, रोहितला सुचत नाही की झालं काय. अशी अचानक त्याची गर्लफ्रेंड हवेत कशी काय उडाली आणि मागे जाऊन भिंतीला आपटली. रोहित सुनीताकडे बघायला लागतो. सुनीता आरतीकडे बघते आणि रोहितकडे बघते. आरतीची नजर रोहितच्या गर्लफ्रेंडकडे असते. रोहितची गर्लफ्रेंड बेशुद्ध पडते, तिला मार लागलेला असतो, डोक्याला लागलेलं असतं, रक्त वाहत असतं. आरती रोहितकडे बघते आणि रोहितला उचलते आणि अशी दुसऱ्या भिंतीवर आपटते. रोहित शॉक होतो. रोहित असं ओरडायला लागतो, एकदम केवळीवाना ओरडायला लागतो, जोराने किंकाळ्या मारायला लागतो की वाचवा, बघा काय झालंय मला, बघा कोण मारतंय मला असं. तर सुनीता म्हणते आरतीला की आरती तू असं मारू नकोस, तो मरेल, त्याला लागेल. आरती सुनीताला म्हणते तू शांत सीताच बस म्हणून. रोहित तिला म्हणतो कोण आरती, कुठे आहे आरती, मला कोणी दिसत नाहीये, इथं कोणी आरती नाहीये, इथं फक्त तू आहे, मी आहे आणि माझी गर्लफ्रेंड, आपण तिघच आहेत या रूममध्ये, तू अशी का बोलतेस, कुठे आहे आरती, तू आज एवढे दिवस मला आरती आरती सांगते, तू काय मला खोटं बोलतेस. तेवढ्यात आरती परत त्याला उचलते आणि दुसऱ्या भिंतीवर आपटते. सुनीताला ॲक्च्युली आरती दिसत असते, त्यामुळे तिला वाटत असते की रोहित परत ह्याच्यामध्ये नवीन काहीतरी हे करतोय. पण सुनीताला हे पण दिसतंय की रोहित असा उडतोय, म्हणजे आरती त्याला उचलते, फेकते, ह्या भिंतीवरून त्या भिंतीवर आपटते आणि रोहित आपटतोय जोराने. आणि कसा बसा रोहित दरवाजाच्या बाहेर फेकला जातो. रोहित अर्धमेला झालेला असतो. आणि जशी आरती त्या दरवाजाजवळ येते, सुनीता सोबत येते आणि आरती म्हणते की मी आहे तुझ्यासोबत, तू घाबरू नको, आज काय तो फैसला करून टाकू आपण म्हणून. आणि सुनीताला तरीसुद्धा हे कळत नसतं की काय चाललंय, रोहित असा का बोलतोय म्हणून. आणि रोहित तिकडनं पळ काढतो आणि रोहित एका मंदिराजवळ जाऊन थांबतो. आरतीचं तिथं काहीच चालत नाही आणि आरती तिथं बांधल्यासारखी होऊन जाते. रोहित तिथून सुनीताला ओरडत असतो की तू वेडी झाली आहेस, तुला वेड्याच्या हॉस्पिटलात टाकायला पाहिजे, तू मला मारून टाकतेस, तू मला मारून टाकायचा प्रयत्न चालला आहे. आता हा मंदिराच्या जवळ असल्यामुळे आरतीची ताकद काही यूज होत नसते आणि रोहितला कुठेतरी डाऊट येतो, म्हणून रोहित तिथंच थांबून जातो. पण सुनीताला तो वेडी बोलत असतो आणि आरतीला हाच राग असतो. आणि मग आरती तिकडून रोहितला हे करायला बघत असते, खेचून मारायसाठी खेचायला बघत असते. पण सुनीता बोलत मंदिराच्या जवळपास जाते आणि रोहितला म्हणते की माझी खरंच आरती मैत्रीण आहे आणि तीच तुला मारते आणि तिला मी सांगते तुला मारू नको म्हणून, पण तू हे जे करते हे चुकीचं आहे, तर तू घरी चल, आपण घरी जाऊन बोलूया म्हणून. आणि तो म्हणतो नाही. मग तो म्हणतो नाही, तू वेडी झाली आहेस, तूच काहीतरी करते. असं करत
सुनीता बरोबर असते, पण कुठेतरी सुनीता मंदिरापासून बाहेर असते, पण सुनीताने रोहितचा हात धरलेला असतो की चल घरी म्हणून. आणि आरती तोच फायदा घेते आणि सुनीताचा हात धरते आणि सुनीताला खेचते, आणि सुनीता रोहितचा हात धरून रोहितला खेचते आणि रोहित त्या मंदिरापासून साईडला होतो. जसं मंदिरापासून रोहित लांब येतो तशी आरती त्याला उचलते आणि परत उचलून आपटते. रोहित रक्तबंबाळ झालेला असतो, रोहितला बोलता येत नसतं की काय चाललंय काय नाही. आणि कुठेतरी ना मग सुनीताला थोडा डाऊट यायला लागतो, कारण ती ज्या हिशोबाने मारत असते तेव्हा सुनीतालाही सही समजतं की खरंच आरती ही त्याला दिसत नाही आहे, पण आरती मला दिसते. आणि मग आरतीच्या मधोमध सुनीता येते रोहितला वाचवायला आणि ती आरतीशी बोलते की काय खरं ते मला सांग. मग आरती तिचा हात धरते आणि तिला घरात घेऊन जाते. आणि रोहित तिथंच रस्त्यात अर्धा मेला झाला असतो, म्हणजे रोहित बेशुद्ध असतो, अर्धा मेला म्हणजे रोहित उठण्याच्या परिस्थितीत नसतो. आणि रूममध्ये घेतल्यानंतर तिची जी रोहितची गर्लफ्रेंड असते जी पडलेली असते आरती, तिला उचलते आणि घराच्या बाहेर फेकून देते. आणि ती आरती सुनीताचा हात धरते, घराच्या आत घेते, घराचा दरवाजा बंद करते. आणि मग आरती सुनीताला सांगते की मागची 3 वर्ष आरतीची मुलगी, आरतीचा नवरा हे तिघं ह्या घरामध्ये सुखान राहत असतात. हे घर असतं आरतीचं, ज्याच्यामध्ये सुनीता आणि रोहितने घर विकत घेतलेलं असतं आणि ते तिथं राहायला आलेले असतात. हे घर असतं आरतीचं. आणि हे यांचं चांगलं कुटुंब, चांगलं राहत होते, सगळं व्यवस्थित झालं होतं. पण आरतीच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर चालू होतं. आणि हे जेव्हा आरतीला कळतं तर आरतीला हे दुःख पचत नाही, ती पचवू शकत नाही. आणि त्या रागाच्या भरात आरती स्वतःच्या मुलीला विष देते आणि मारते आणि स्वतः गळफास घेते आणि जीव देऊन टाकते. आणि हे दोघं जीव देतात आणि आरतीचा नवरा तिकडनं पळून जातो. आता हे 3 वर्ष आधी घडलेली घटना असते, त्याच्यामुळे आजूबाजूचे लोकसुद्धा कोण काही बोलत नसतात. आणि ही सुद्धा कोणाशी मिसळत नसते सुनीता, त्यामुळे कोणी तिला सांगायला सुद्धा जात नाही की तुम्ही चुकीच्या घरात आला आहेत किंवा तुम्ही हॉन्टेड घरामध्ये आला आहेत, हे हॉन्टेड हाऊस आहे, हे भूतांचं घर आहे, या घरामध्ये खूप रात्रीचे आवाज येतात, हे तिला कोणी कधी सांगत नाही. पण इथं असं झालेलं असतं की आरतीचं असं असतं की हे माझं घर आहे आणि माझ्या घरामध्ये मी कोणालाही राहू देणार नाही. पण ज्या टायमाला सुनीता येते आणि सुनीता अशी राहते किंवा सुनीताचं जे दुःख ती बघते, तर तिला कुठेतरी सुनीतामध्ये ती स्वतःला बघते आणि त्याच्यामुळे तिच्यावर खूप जीव लागतो. आणि दोघींची खूप चांगली मैत्री होती आणि दोघी एकमेकांना एवढ्या समजून घेतात, एवढ्या एकत्र होतात की जशा दोघी सख्या बहिणी आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी सुनीताला तिचा स्वभाव आवडायला लागतो, आरतीला तिचा स्वभाव आवडायला लागतो आणि दोघी खूप चांगल्या होतात, मैत्रिणी होतात. त्यामुळे आरती तिला कधी इजा पोचवत नाही, आरती तिला त्या दुःखातनं बाहेर काढते. पण आज अशी वेळ आलेली असते की सुनीता परत तेवढ्याच टेन्शनमध्ये जाते की मी जिला माझी सख्खी बहीण मानली आणि जिच्यावर मी एवढा जीव लावला, जिला मी माझं समजले, आज खरं सत्य तिचं कळलं की ती ह्या दुनियामध्ये एक्झिस्टच करत नाही आहे, म्हणजे ती जीवितच नाही आहे. आणि मी एका मृत बाईशी माझ्या सुखाच्या गोष्टी शेअर करत होती आणि मी आज जवळजवळ 1-1.5 वर्ष मी मेलेल्या बाईबरोबर राहत होती, बोलत होती आणि हे तिला दुःख पचत नाही. आणि सुनीता धावत टेरेसवर जाते, आरती तिच्या मागून जाते, आरती तिला थांबवायचा प्रयत्न करते. पण सुनीता म्हणते की मला ह्या दुनियात राहायचं नाही, कारण ज्याच्यावर मी एवढा जीव लावला होता त्याने सुद्धा माझ्याशी विश्वासघात केलेला आहे. आणि आज अशी वेळ आली आहे की मी तुला माझी सख्खी बहीण मानली, तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस, पण तू ह्या दुनियात नाही आहे, तर मला ह्या दुनियात नाही राहायचं आहे, मला तुझ्याबरोबर यायचं आहे. कारण माझ्या ज्या म्हणजे दुःख होतं किंवा मी जो विचार करत होती माझ्याशी कोणी शेअर करायला नव्हतं, मी हे सगळं तुझ्याशी शेअर केलं होतं आणि तू मला खूप चांगलं समजून घेतलंस, तर मला ह्या दुनियात नाही राहायचं, ही दुनिया माझ्यासाठी दुश्मन आहे, मी नाही राहायचं आहे मला बस. आणि ती निर्णय घेते आणि ती बंगल्याच्या टेरेसवरून उडी मारते आणि स्वतःचा जीव संपवून टाकते. आणि रोहित तिथं रस्त्यात पडलेला असतो. जेव्हा रोहितला जेव्हा होश येतो आणि रोहित जेव्हा डोळे उघडतो तेव्हा कळतं की त्याची बायकोसुद्धा ह्या दुनियेत नाही आहे, त्याची बायकोसुद्धा ही दुनिया सोडून गेलेली आहे आणि तो एकटा ह्या दुनियेमध्ये. आणि त्याची जी गर्लफ्रेंड होती तिच्या डोक्याला मार लागला होता, ती अनकॉन्शियस झाल्यामुळे तिच्या मेंदूची नस फाटली
आणि कुठेतरी ती कोमामध्ये आहे आणि तिचीसुद्धा जगण्याचे चान्सेस कमी आहेत. म्हणजे रोहितने पूर्ण आपलं आयुष्य बर्बाद केलेलं होतं, कारण त्याची बायकोसुद्धा हे जग सोडून गेली होती आणि त्याची जी गर्लफ्रेंड होती तीसुद्धा कोमामध्ये होती आणि तिचे पण चान्सेस कमी होते कोमामधून वर यायचे. आणि रोहित जेव्हा उठून बसतो तेव्हा कळतं की त्याचासुद्धा उजवा पाय कापला गेला होता, कारण उजव्या पायाला मार भरपूर जोरात लागला होता, हाड तुटलं होतं, उजवा पाय गेला होता, डावा हात कापला गेला होता. डॉक्टरांनी ऑपरेशन करून काढून टाकला होता, कारण डाव्या हाताची सुद्धा हाडं तुटली होती त्याची. अशी वेळ आली होती रोहितवर की भीक मागण्याची वेळ आली होती, कारण तो ज्या ऑफिसमध्ये कामाला होता त्या ऑफिसमधून सुद्धा त्याला काढलं गेलं होतं. तर आजची गोष्ट अशी होती की सुनीतासारखे भरपूर अशा स्त्रिया आहेत की ज्या दुःख पचवून आपल्या नवऱ्याशी व्यवस्थित आहेत, पण नवरा आपल्या बायकोला न सांभाळता बाहेर एक्स्ट्रा मॅरिड अफेअर करतो आणि स्वतःच्या बायकोला त्रास देतो आणि शेवटी कर्म फिरून त्याच्याच आयुष्याचं वाटोळं लावून टाकतं. तर आजची गोष्ट तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. बाय.